नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील नोंदणीकृत गोशाळेला सरसकट अनुदान, पालनपोषण खर्च, प्रतिदिन प्रतिपशु कर्मचाऱ्यांना मानधन व गायरान जमीन उपलब्ध करून देणे याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. याबाबतची अधिक माहिती जितेंद्र सिंग धनसिंग राजपूत यांनी दिली. महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत गोशाळा चालक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे की महाराष्ट्रातल्या ज्या नोंदणीकृत गोशाळा आहेत त्यांना सरसकट अनुदान द्यावं व कर्मचारी जे तिथं काम करत आहेत त्यांना अनुदान पगार चालू करण्यात यावं शासनातर्फे. आणि जी गायरान जमिनी आहेत शासनातर्फे तर त्या गायरान जमिनी उपलब्ध करून द्याव्यात या मागणी संदर्भात आम्ही आज रोजी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना मुख्यमंत्र्यांपर्यंत मार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. तर शासनाने लवकरात लवकर महाराष्ट्रातील ज्या नोंदणीकृत गोशाळा आहेत त्यांना सरसकट अनुदान देण्यात यावं, कर्मचाऱ्यांना मानधन चालू करावं तिथे जे कर्मचारी वर्षानुवर्षापासून काम करत आहेत. आणि जो शासनातर्फे आता प्रतिदिन प्रतिपशु जो सानुग्रह अनुदान चालू केलेलं आहे तर त्याच्यामध्ये काही जाचकाठी आहेत त्या रद्द शिथिल करण्यात याव्यात. आणि ज्या शासनाच्या गायरान जमिनी आहेत तर त्या गायरान जमिनी शासनाने उपलब्ध करून द्याव्यात. तर शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही 26 जानेवारी 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात उपोषणाचा आमरण उपोषणाचं दिलेलं आहे. तरी शासनाने लवकरात लवकर या आमच्या महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत गोशाळा चालक संघटनेच्या निवेदनाची दखल घ्यावी. एवढं. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.